मंगेश, एकीकडे निकोबार बेटांवर मान्सून दाखल झालाय तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला बघायला मिळतोय। सध्या राज्याची पावसामुळे काय परिस्थिती आहे? नक्कीच दीपाली, खरं तर गेल्या काही दिवसात तुलनेमध्ये राज्यामध्ये जे आहे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जे आहे ते थैमान घातलेलं आहे। वादळी वाऱ्यासह होत असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान जे आहे ते खरं तर पिकांचं झालेलं आहे। शेती पिकांवरती आता मोठा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतो आहे। जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 7 दिवसापासून खरं तर अवकाळी पावसाची हजेरी कायम आहे। खरं तर आज पहाटेपासून देखील जिल्ह्यात अनेक भागामध्ये जे आहे पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी लावलेली आहे। गेल्या काही दिवसाच्या तुलनेत खरं तर मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्यामध्येच खरं तर पाऊस पडत असल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे, कारण मेचा तडाखा जो आहे हा जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। मे महिन्यात जळगाव जिल्ह्याचं तापमान जे आहे हे 45 अंशांच्या पार जातं। मात्र गेल्या आठवड्याभरापूर्वी जे आहे जळगाव जिल्ह्याचं तापमान हे जवळपास 44 अंश सेल्सिअसवरती होतं। मात्र या गेल्या 8 दिवसामध्ये जे आहे जवळपास 13 ते 14 अंशांनी तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे आणि मे महिन्यात पावसाळ्याचा अनुभव जो आहे तो खरं तर जळगावकरांना या ठिकाणी घेता येत आहे। एकंदरीतच या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक फटका जो आहे खरं तर केळीच्या पिकाला बसलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, यावल या तालुक्यांमध्ये केळीच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला असून जिल्ह्यात सुमारे 7,000 हेक्टरवरती खरं तर पिकांचं नुकसान झाल्याचं माहिती जी आहे ती कृषी विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जवळपास 8,930 शेतकऱ्यांचं या संपूर्ण अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची अंदाज जो आहे तो खरं तर कृषी विभागाने वर्तवलेला आहे आणि त्याबाबत जे आहे पंचनामे आता करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। पंचनामे सुरू आहेत, मात्र सातत्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाची हजेरी होत असल्यामुळे पंचनामे करण्यामध्ये देखील अडथळा निर्माण होत आहे। मात्र एकंदरीत पुढील 2 दिवस अजूनही अवकाळी पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। ज्या पद्धतीने खरं तर नियमित तुलनेमध्ये जे आहे मान्सून हा खरं तर राज्यात काही दिवसा अगोदरच दाखल होणार आहे। त्यामुळे कुठेतरी खरीप पिकासाठी जरी हा मान्सून पूर्व पाऊस जो आहे हा चांगला असला तरी मात्र तुर्तास रब्बी पिकातील जे काही ज्वारी आहे, बाजरी आहे, यासोबतच काही फळबागा आहेत यांचं मात्र या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळते आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद मंगेश, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।